ज्यांनी वक्तव्य केलं आहे तुम्ही त्यांच्या मागे जा, त्यांना तुम्ही गजाआड करा. आणि अगेन सर्वात मोठी प्रश्न आहे की हा चर्चेचा विषय की डिबेट पुढे चाललेली गेली आहे की अफजल मागे राहिला आहे. मनीष दाभाडे जी बोला. त्या ठिकाणी अफजल गुरुच्या समर्थनार्थ बोललं गेलं नाही. त्या ठिकाणी पाकिस्तानच्या बाजूनं किंवा विरोधात घोषणा दिल्या गेल्या नाहीत. त्या ठिकाणी भारत विरोधी नारे दिले गेले नाहीत. सगळं मी मान्य करतो. कन्हैया कुमारचं मला तुम्ही सांगा, हे सगळं घडत असताना मनीष दाभाडे हे सगळं घडत असताना मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो. शंकर शिंदे, सुनील सूर्यवंशी, सचिन मोरे यांच्याबद्दल तिकडे काय बोललं गेलं तुम्हाला ही नावं माहिती आहेत? तिथे जे आंदोलन करत होते त्यांना हे कोण आहेत माहिती आहेत? यांच्या कुटुंबियांवर आज काय पाळी आली तुम्हाला माहिती आहे? ते कोण होते? त्यांचे देह सियाचीन मध्ये गेल्यानंतर 10 दिवस त्यांच्या कुटुंबाला मिळाले नाहीत. त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला श्रद्धांजली सभा घेता येत नाहीयेत. आणि आम्हाला अफजल गुरुच्या स्मरण दिनाचा सोहळा साजरा करायचा आहे. काय सांगाल? मला असं वाटतं जेएनयूचे विद्यार्थी आणि जेएनयूचे या गोष्टीचा निषेध केलेला आहे. नाही, तुम्ही आता एका चर्चेला आलात तर चर्चेमध्ये पूर्ण ऐकून घ्या. खरं तुम्ही समर्थन करत असाल त्या सगळ्या गोष्टी. राजीव सातव, आपण एका पक्षाचे त्या ठिकाणी नेते आहात. तुम्ही असं म्हणता की जो ऐकावं तुम्ही समर्थन करत नाही. तुम्ही ऐका ना, तुम्ही समर्थन करता की नाही करताय? समर्थन करत नाही. अहो राजीव गांधी बोलू नका. तो राजीव सातव चुप बसा. तुम्ही बोलताना मी ऐकलंय. तुम्ही नेते आहात, चर्चेमध्ये भाग घेताना तुम्ही बोलताना मी शांत ऐकलंय तुमचं. तुम्ही सगळं शांत ऐका. माझं चुकीचं असेल तर नंतर बोला ना. सत्ता कोण भोगतंय? तुम्ही नंतर बोला ना. तुम्ही नंतर बोला. तुम्ही नंतर बोला. एवढी चापलुसी करू नका आपल्या नेत्याची. तुम्ही नंतर बोला. सगळ्यांना माहिती आहे. अहो तुम्ही सातव, तुम्ही नंतर बोला. सातव, तुम्ही तुमचं बोलणं चालू असताना मिस्टर सातव मी शांतपणे ऐकत होतो. माझं जर चुकत असेल तर तुम्हाला उदयजी बोलायची संधी देणार आहात. अहो तुम्हाला संधी देणार. ऐका ना, एवढं काय झोंबलंय तुम्हाला? ऐका. मूळ मुद्दा असा आहे की आपण आता असं म्हणाला काही झोंबत नाहीये. अहो तुम्ही ऐका ना. पोकळ राष्ट्रवाद. अहो तुम्ही ऐका. पोकळ राष्ट्रवाद कसला हो? एका परदेशी नागरिकत्व असलेल्या त्या ठिकाणी व्यक्तीला ज्याने 1985 साली त्यांचे पती पंतप्रधान झाल्यानंतर या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, ते 125 वर्षाच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. तुम्हाला या मातीत जन्माला आलेला कोणी मिळाला नाही. ते तुम्ही काय मला सांगणार? गप्प बसा. एका घराण्याचं एका राजकीय घराण्याच्या घरी पाणी भरतायत तुम्ही. एका राजकीय घराण्याच्या घरी पाणी भरतायत. तुमचा सगळा पक्ष, तुम्ही सगळे गुलाम आहात. तुम्ही राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी घराण्याचे गुलाम आहात. ऐकून घ्या. तुम्ही गुलाम आहात. कसं समर्थन करताय? तुमच्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे. तुम्ही ऐकून घ्या ना. माझं चुकलं तर तुम्ही वाटेल ते बोला. नंतर माझं चुकलं तर वाटेल ते बोला तुम्ही. मी तुमचं घ्या. मी तुम्हाला काही गैर बोलत नाहीये. ऐकून तर घ्या. करायला लागला तर मोदी अमित शहाचे गुलाम आहात तुम्ही. तुम्ही ऐकून घ्या. अहो तुम्ही ऐकून घ्या ना. तुम्ही काय लहान मुलासारखी बडबड करताय? एका पक्षाचे तुम्ही युवा आघाडीचे अध्यक्ष अयकून घ्या ना. मुळात आपण आता असं म्हणाले की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या घोषणा देणं भारत की बर्बादी के तक जंग रहेगी जारी. अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा. अफजल तेरे खून से इन्कलाब आएगा. जनाची नाही मनाची त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी खंत वाटायला पाहिजे. मला बोलायचं. हा नंतर बोला ना तुम्ही नंतर बोला. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. आपल्या बरोबर 2 पॅनलिस्ट आहेत, त्या दोघांची मतं घेऊया. मी नंतर बोला. या घोषणा तुमचे राहुल गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मधु चव्हाण करतात. मधु चव्हाण प्लीज होल्ड ऑन. मी प्रदीप तुमच्याकडे पण येतोय. प्रदीप तुमच्याकडे येतोय. प्रवीण मांजलकर, अफजल गुरुला फाशीची शिक्षा झाली. ती लोकशाही असलेल्या देशामध्ये मध्यरात्री नंतर या देशाचा सुप्रीम कोर्ट चालवून मग फाशी देण्यात आलं. हा इतिहास चूक की बरोबर? इतिहास आणि त्यावेळेचा घटनाक्रम बरोबर आहे. आणि आता तो चूक आहे का नाही त्याच्यात न जाण्यापेक्षा मी थेट तुमच्या मगाशी अफजल गुरुवर रेअर ऑफ द रेअरेस्ट अशा स्वरूपाचा गुन्हा किंवा अशा स्वरूपाचं वर्णन केलं होतं. अशा दहशतवाद्याबद्दल, अशा देशद्रोहाबद्दल त्याचा स्मरण दिन साजरा करण्यात आपण नेमकं काय साधलं? हा देश तरुण होतोय.
65% या देशाची तरुणाई 35च्या खाली आहे. त्यांना तुम्ही काय संदेश दिलात? प्रश्न आहे की आम्ही संदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीत. मगाशी त्यांनी नाव सांगितलं, डेमोक्रेटिक स्टुडंट फ्रंट नावाची कोण संघटना आहे ज्याचे निवडक लोक आहेत, त्यांनी तो कार्यक्रम केलेला. SFIचा इंटरव्हन तिथे केव्हा झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज SFIचे लोक तिकडे त्यांच्या सगळ्या रडारवर आहेत. आमच्या SFIचं लखनौच्या उत्तराखंडच्या कार्यालयांवर ABVPच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केलेले आहेत या संबंध 9 तारखेच्या घटनाक्रमानंतर. तुमच्या दोघांमधला वाद हा आजचा नाहीये. 20-25 वर्षापासून तुमच्या दोघांमधल्या संघटनांमधले वाद महाराष्ट्रातल्या गल्ली गल्लीत विद्यापीठात कॉलेजामध्ये बघितले. नाही, पण प्रश्न कधी SFIच्या कार्यकर्त्यांनी ABVPच्या आतापर्यंत एकही घटना दाखवा की कार्यालयावर जाऊन हल्ले केलेले आहेत. आम्ही ती गोष्ट मानत नाही. आम्ही लोकशाहीला आणि बाबासाहेबांच्या घटनेला मानणारे लोक आहोत. हा त्यातला फरक आहे. वाद आहे, वाद आहे. तुम्ही बाबासाहेबांच्या घटनेला मानताय, तुम्ही ज्या प्रश्नाकडे परंतु जी लोकशाही ज्या संसदेत असते त्या संसदेवर हल्ला करणाऱ्या माणसाचा स्मृतिदिन साजरा केला जातो. निषेध आम्ही तेव्हा पण केला, आता पण करतोय. आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की SFIचा आमचा जो इतिहास तुम्हाला घटना कार्यक्रम आमचा आणून देतो वाटला. स्टुडंट युनियन आणि ऑल इंडिया SFIचा संबंध नाही. प्रश्न स्टुडंट युनियन आणि ऑल इंडिया SFIचा संबंध नाही. SFIचा इंटरव्हन तिथे SFIचा आणि CPIचा संबंध नाही. हा प्रश्न कुठून आला? CPI आणि SFIचा संबंध? तुमचा कम्युनिस्ट विचारसरणीशी कुठलाही संबंध नाही. विचाराचे आहोत आम्ही त्याची पाठराखण करणार. आमचे मुद्दे डावे विचाराचे लोक मानतात. मुद्दा महत्व नाही. तुम्ही प्रश्न विचारलेला तो सोडताय तुम्ही, म्हणून सांगतो मी तुम्हाला सांगतो. काश्मीर मधला एक फुटीरतावादी गट, काश्मीर मधला एक फुटीरतावादी गट अफजल गुरुला शहीद मानतो. तिथे झालं JNU मध्ये अफजल गुरु शहीद आहे, घर घर में अफजल, अशा घोषणा दिल्या जातात. हे कशाचं निदर्शक आहे? चुकीचं आहे आणि हे देशद्रोही सगळ्या कारवाया आहेत. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे विधानसभेत तिथे झालेला आहे ठराव, तिथल्या अफजल गुरुच्या फाशीनंतर त्याच लोकांबरोबर आज कोण लोक जाऊन सत्तेत बसलेत ते तुम्ही सगळ्यांनी चेक करावं. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे राजकारणात असणाऱ्या लोकांना. प्रश्न आहे की SFIने इंटरव्हन तेव्हा केव्हा केला? 15 मिनिटं अगोदर. कार्यक्रमाचं टायटल होतं की कंट्री विदाउट पोस्ट ऑफिस. त्या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रश्नावर तिथे चर्चा झाली. 15 मिनिटं अगोदर कार्यक्रमाची परमिशन काढून घेतात कारण ABVPचे लोक कुलगुरूला जाऊन भेटतात म्हणून. त्याच्यानंतर त्यांचं विजेचं कनेक्शन तोडलं होतं. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता. साहेबांनी जे सांगितलं ना आता की या सगळ्या घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कार्यक्रम करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ प्रवीण तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्यानंतर काय होतं हे सर्व प्रेक्षकांच्या समोर मी आता ध्वनी चित्रफित दाखवणार आहे. बघा प्रेक्षको, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशात म्हणतात का? कितने अफजल मारोगे? कितने अफजल मारोगे? कितने अफजल मारोगे? आजादी कश्मीर की. हे कुठल्या देशप्रेमाचं प्रकटीकरण आहे हो? चुकीचं आहे ना सर. आम्ही त्याची जाहीर निंदा आम्ही प्रेस रिलीज काढलेली आहे. त्याच्या पुढे पण मी जाऊन सांगतो की आसाममधल्या बोडोंच्या सगळ्या त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात आमचे कार्यकर्ते शहीद झाले आहेत. तुमच्या पंजाबमधल्या खलिस्तानवाद्यांच्या आंदोलनात, तुमच्या बंगालच्या सगळ्या गोरखालँडच्या आंदोलनात आमचे लोक शहीद झाले आहेत. फुटीरतावादींच्या विरोधात आम्ही लढलो आहोत, आता पण लढणार. प्रश्न आहे की ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन ज्यांनी कोणी घोषणा दिल्या असतील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्यांना तुम्ही शोधा, पुराव्यानिशी त्यांना अटक करा. कन्हैया सारखा जर आमचा AISFचा कार्यकर्ता तिथला निवडून आलेला माणूस आहे, तो विद्यार्थी आहे, त्याला त्याचं फुटेज दाखवा तुम्ही. साहेबांनी दाखवलं त्याप्रमाणे कन्हैया लाल ही घोषणा देताना आम्हाला दाखवा, आम्ही मान्य करू. आज काय झालं कोर्टात माहिती प्रदीप गावडे पण सोडत नाहीत. आंध्रामध्ये रोहितची घटना असो, FTII असो किंवा आता JNU मधली घटना असो, सरकार तुमचं असल्यामुळे, HRD मिनिस्टर तुमचं असल्यामुळे, गृह खातं तुमच्या पक्षाकडे असल्यामुळे तुम्ही दरवेळी दमनशाहीचा वापर करतात आणि तुमच्या विरोधातली मतं, तुमच्या विरोधातले तीव्र मतभेद असलेल्या लोकांना संपवून टाकायचा प्रयत्न करता, त्यांचे विचार दाबता. प्रत्येक वेळी विद्यापीठाच्या गोष्टीत सरकारला हस्तक्षेप करायला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भाग का पाडताय असा थेट सवाल आता त्यांनी केलेला आहे. प्रदीप बोला. उदयजी, सर्वप्रथम शंकर शिंदे हा जो आपला वीराज शहीद झाला त्याला सल्यूट करून मी सुरुवात करतो. माझा राजीव सातवांना एक प्रश्न आहे की हर घर से अफजल निकलेगा.
कश्मीर की आजादी तक, भारत की बर्बादी तक जंग चलेगी, त्यांच्या पाकिस्तान प्रश्नाचं उत्तर जिंदाबाद, द्या पहिले. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? प्रदीप गावडे ते उदय सरांच्या प्रश्नाचं प्रदीप उत्तर द्या. गावडे माझा उत्तर प्रश्न देतो, थेट आहे तुम्हाला. उत्तर देतो मी दोन्ही प्रश्नांची उत्तर देतो. प्रदीप गावडे प्रश्नाचं उत्तर द्या. उत्तर देतो सातव साहेब उत्तर देतो. तुमच्या नेत्यावर टार्गेट करतोय म्हणून एवढं नाराज होऊ नका. सातव साहेब उत्तर अरे देतोय आधी मी. उदय सरांच्या तुमच्यासारखा प्रश्नाचं पळकुटेपणा उत्तर द्या, करणार नाही. मग पुढे उत्तर प्रश्न देतोय, विचारा. देतो उत्तर देतो. माझा प्रश्न तर आहे का तुम्ही? तुम्हाला उत्तर देतो मी. हा, प्रदीप बोला. अरे पहिलं प्रश्नाचं या उत्तर तर घोषणाने जे द्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का राहुल देतो. प्रदीप पहिली गावडे गोष्ट, बोला. सरकार बीजेपीचं एबीव्हीपीचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या सगळ्या तुम्ही घटना सांगताय ह्याचं तुम्ही राजकीय भांडवल करताय. काँग्रेसला आता राजकारण करण्यासाठी काय नाहीये, त्यामुळे माहिताच्या प्रेतांवर जाऊन राजकीय पोळ्या भांडायचं हे काम चाललंय काँग्रेसचं. दुसरी गोष्ट, राहुल गांधी काल जेएनयू मध्ये जाऊन म्हणतात की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कश्मीर की आजादी तक, भारत की बर्बादी तक जंग चलेगी, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काँग्रेसला मान्य आहे का? पाकिस्तान जिंदाबाद हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काँग्रेसला मान्य आहे का? आज आसाममध्ये जाऊन राहुल गांधी म्हणतायत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे नाही म्हटलेलं आहे आम्ही तिथे. RSS च्या विरोधात पंधरा बोलतात, मिनिटं. त्याच्या विरोधात हे खटले दाखल करतात. राहुल गांधीचं पण भाषण ऐकलं आम्ही. गैरसमज पसरवताय तुम्ही. प्रदीप दावे कधी घ्यायला लागला? प्रदीप गावडे. राहुल गांधी आज सीताराम येचुरी फॉर्मर प्रेसिडेंट जेएनयूचे ते पण ट्विट आलंय जेएनयू मध्ये, याच्या आधी त्यांचं ट्विट आलेलं आहे. उदय सर आता मला बोलू द्या. उदय सर मला राजीव बोलू द्या. राजीव द फ्लोअर इज युअर्स. राजीव बोला. तुम्ही मला बोलून देत नाहीये. राजीव बोला. उदय सर मगाशी आमचे ज्येष्ठ मित्र चव्हाण साहेबांनी जे सांगितलं, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी, यांना ट्विटरच्या भाषेत समजतं म्हणून ट्विटरच्या भाषेत सांगतो, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी राहुल गांधींनी ट्विटरवरून या गोष्टीचा निषेध केलेला आहे. राहुल गांधींचं जेएनयू मधलं पूर्ण स्पीच जरी काढून पाहिलं तरी या गोष्टीचा त्यांनी स्पष्टपणे निषेधच केलेला आहे. ज्यांनी मौलाना अझहरला कंधारला नेऊन सोडलं, जे PDP सोबत सत्तेत बसलेले आहेत, यांनी काय राष्ट्रवादाच्या आणि पाकिस्तान, ज्यांना नवाज शरीफ बिर्याणी खायला शपथविधीला लागतात, जे नवाज शरीफच्या नातीच्या लग्नामध्ये तिथं पंजाब ह्याच्यात पाकिस्तानमध्ये जातात, त्यांनी काय आम्हाला विषय शिकवायचे? हे सांगू नका विषय. आम्ही आधीच त्याचा निषेध केलेला आहे. ते काय विषय सांगू नका तुम्ही आम्हाला. या गोष्टीचा आम्ही निषेध केला. भारत विरोधी जे घोषणा देणारा कुठलाही कुमार असेल त्याचा आम्ही निषेधच करू. परंतु जर दाबून दडपून अशा पद्धतीने विषय करणार असाल तर हे चालणार नाही, चालू देणार नाही. वेळ झाला का ब्रेकची? ब्रेक नंतर सरकारची अटक करण्याची कृती समर्थनीय आहे का? चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. पण पाहताय देशद्रोहाचं राजकारण. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.